रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 101 ते 150 चे पठण आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेलं आहे. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. हा सुभद्र हृदय नंदनू जो अपुरू नवा अर्जुन तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनु देखे द्रोणा आणिकही द्रौपदी कुमार हे सकळ ही महारथी वीर मितीने निजे अपार मिनले याथी. आता आमचा दळी नायक जे रूढ वीर सैनिक हे प्रसंगे ऐक सांगितली उद्देशे एक दोन्ही जयी जती बोलोनी तुम्ही आदी करुणी मुख्य जे जे हा विष्णू गंगानंदनु जो प्रताप तेजस्वी भानु रिपु गज पंचाननु कर्णवीरू या एकेकाचेनी मनोव्यापारे हे विश्व होय संहारे. हा कृपाचार्य न पुरे एकलाची एथ विकर्ण वीरू आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा अडदरू सदावाहे कृतांतु मनी समिती जयो सोमदत्ती ऐसे अनकी बहुत आहाती जयाच्या बळामिती धाताही नेने जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त होका जे अस्त्रदात येथुनी रूढ हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापू अंगी परी सर्व प्राणे मजची लागी आराईले असती पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुटांशी आमुचिया काजाचे निपाडे देखती आपुले जीवित थोकडे ऐसे निर्वधी चोखडे स्वामी भक्त झुंजती कुळ कनी जाणती कळे कीर्तिसी जीती हे बहु अशोक शास्त्रनीती एथोनिया ऐसे सर्वा परिपूर्ते वीरदळी आमुते आता काय गणूया ते अपार हे वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू जो जगजेठी गा सुगटू या दळवयपणाचा पाटू विश्वासी पै आता याचे निबळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थे कुले लोकत्रय आधीच समुद्र पाही तेथ द्वाडपणा कवना नाही मग वडवानळू तैसे आई वीरजा जैसा ना तरी प्रलय वैदी महावातू या दोघा जैसा सांगा तू तैसा हा गंगा सुतू सेनापती आता येणे सिकवन भिडे हे पांडव सैन्य कीर थोडे ओ इचलेनी पाडे दिसतसे वरी भीमसेनू बेथू तो झाला असे सेनानाथू ऐसे बोलिनी हे मातू सांडली असे मग पुनरपी काय बोले सकळ सैनिका ते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसे करा जिया जिया अक्षोहिणी ते ते आरणी वर्गन कवन कवनी महारथिया येने तिया आवरिजे भीष्मा तळी राहिजे द्रोणा ते म्हणिजे तुम्ही सकळ हाच एकू रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारू आघवा साचू आमचा या राजाची या बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादू तो गाजत असे अद्भुतू दोन्ही सैन्या आतू प्रतिध्वनी न समातू उपजत असे तयाची तुलगासवे वीरवत्तेचे निथावे दिव्यशंक भीष्म देवे अस्फुरिला ते दोन्ही नाद मिनले ते त्रैलोक्य बधीरभूत झाले जैसे आकाश का पडले तुटोनिया घडघडीत अंबर उचंबळत सागर शोभले चराचर कापतसे तेने महाघोष गजरे दुमदुमताती गिरी कंदरे तव दला माझी रणतुरे आस्फारिली उदंड सैन्य वाजते भयानके खाखाते महाप्रयो जेथे धडकडांसी भेरी निशान मांदळ शंख काळा भोंगळ आणि भयासुर कल्लोळ सुबटांचे आवेशे भुजात रहाटेती विसन्नेले हका देती जेत महामद भद्रदाती आवर्तीना तेत भेडांची कवन मातू कांचया केर फिटतू जेने दचकला कृतांतू आगने घे एका अवतांचे प्राण गेले चांगाचे दात बैसले बिरुंदाचे दादुले हिमवताती
ऐसा अद्भुत तुरबंबाळू कोणी ब्रह्मा व्याकुळू देवमती प्रळय काळू ओढला आजी ऐसी स्वर्गी मातू देखुनी तो आकांतू तव पांडव दळा आणतो वर्तले काही हो का निज सार विजयाचे की ते भांडार महातेजाचे जेत गरुडाची ते जावळी कांतले चारी की पाखांचा मेरू जैसा वरू मिरवतसे तैसा तेजे कोंदटलिया दिशा जयाचेनी जेत अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जान या रथाचे गुण काय वर्णू ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनेशी देखा नवलतया प्रभूचे प्रेम अद्भुत भक्तांचे जे सारथ्य पार्थाचे करीतू असे पायकू पाठीशी घातला आपण पुढा राहिला तिने 5 जन्मू आसुरीला अवलियाची परी तो महाघोषू थोरू गाजत असे गहिरू जैसा उदयला लोपी दीन करू नक्षत्रांते तैसे तुरबंबाळू भवते कौरवदळी गाजत होते ते हार पोनी गेले न केवते गेले तेथ तैसाची देखे एरे ना दे अति गहिरे देवदत्त धनुर्धरे आसपुरीला ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट तेच ब्रह्मकटाह शतकुट हो पात असे तव भीमसेनू विसनेला जैसा महाकाळू खवळला तेने पौंड्र आसपुरीला महाशंकू तो महाप्रलय जलधरू जैसा घडघडीला गहिरू तव अनंत विजयोद्धिष्टिरा आस्फुरित असे नकुळे सुघोषू सहदेवे मनी पुष्पू जेने नादे अतंकू गजबजला असे माऊली असा या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये अध्याय पहिला ओवी क्रमांक 101 ते 150 पठण केलेले आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 बोला पुंडलिक वरदेहर विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर व सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद माऊली.